24 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि हे 2 संघ आपल्याला अंतिम विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मिळालेले आहेत. नाणेफेक जिंकलेली आहे खऱ्या अर्थाने. संजय दादा पाटील, आपण नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वात अगोदर तुमचा निर्णय. फलंदाजी करण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने निर्धारित 4 षटकांचा हा सामना असेल. 4 षटकांमध्ये किती धावा धावपलकर असतील? समोरचा संघ चांगला आहे आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या अगोदर खऱ्या अर्थाने तुम्ही 4 सामने जिंकलात. ते सामने जिंकत असताना खऱ्या अर्थाने तरीही काहीतरी चुका तुमच्या संघांकडून झालेल्या आहेत का आणि त्या अवॉइड करण्याचा प्रयत्न किती असेल? थोड्याफार चुका झालेल्या आहेत आणि त्या आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू आणि फायनल मारण्याचा प्रयत्न करू. या अगोदर जय बजरंग कारोली संघासमोर खऱ्या अर्थाने तुम्ही कधी खेळलात का? तुमच्या 2 संघांमध्ये कधी सामना झालाय का आणि झाला असेल तर त्याचा रिझल्ट काय होता? यावर्षी सामना झाला नाही. गेल्या वर्षी सामना झालेला आहे आणि त्या सामन्यामध्ये आम्हाला पराभूत केला होता. अगदी बरोबर. ते पराभवाचं उट्टक फेडण्याची संधी तुमच्याकडे आलेली आहे. तुम्हाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. होम क्राऊडच्या अंडर खेळत असताना खऱ्या अर्थाने नाणेफेक तुम्ही हारलात आणि नाणेफेक हारल्यानंतर सुरुवातीला आता क्षेत्ररक्षण करायचंय. नाणेफेक जिंकली असती तर पशु तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतला असता. प्रत्येक वेळेस तुम्हाला जे हवं आहे तेच इथे मात्र मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने कालच्या दिवसापासून आम्ही पाहतोय तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स या स्पर्धेसाठी निश्चितच तुम्हाला कुठून मिळालेला आहे? नाही, पब्लिकचा सपोर्ट आहे आमच्या मागे म्हणून आम्हाला कॉन्फिडन्स आहे. अगदी बरोबर आहे. हेच अपेक्षित होतं. होम क्राऊड आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. खऱ्या अर्थाने निश्चितच दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. सामना थांबलाय आणि यानंतर निश्चितच मैदानामध्ये आपण जाऊया. या नाणेफेकीसाठी जोडलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचं मित्रांनो निश्चितच मनपूर्वक ऋण व्यक्त करतोय आणि सर्व अतिथीगणांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. द न्यूज फ्रॉम द सेंटर इज द कॅप्टन ऑफ Surrey team has won the toss and elected to bat first. Yes, it's over to commentary box. धन्यवाद. विजेता की कहानी अब यहाँ पर शुरू होने जा रही है और कौन बनेगा विजेता, ये जो सबसे बड़ा सवाल होता है किसी भी टूर्नामेंट में, उसका जवाब हमें आने वाले 8 ओवर्स में ज़रूर मिल जाएगा. तो ये महामुकाबला जय बजरंग कप 2022 कारिवली का. जय बजरंग कारिवली बनाम जय दुर्गा सुरई. टॉस को जीता है सुरई की कप्तान ने. पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है. 4-4 ओवर्स का ये फाइनल मुकाबला. अभी तक यूनिट टेस्ट चल रहे थे लेकिन अब फाइनल एग्जाम की बारी है. छोटी मोटी लड़ाइयाँ खत्म हो गई है, अब महायुद्ध प्रारंभ होने जा रहा है. ये टीम हडल देखने को मिल रही है कारिवली टीम की. कमाल का ये टूर्नामेंट, कमाल का आयोजन. इस टूर्नामेंट के आयोजक वैभव पाटिल, साजन पाटिल, साहिल पाटिल, विशाल नाइक, अनिल पाटिल, मेघनाथ पाटिल, संदीप पाटिल, संदीप नाइक, परशु पाटिल इनकी ओर से. दर्शकों से एक रिक्वेस्ट है कि प्लेयर्स पेविलियन में आपको बैठना नहीं है. प्लेयर्स पेविलियन में केवल बल्लेबाजी करने वाली टीम के खिलाड़ी ही बैठेंगे. बल्लेबाजों को तुरंत मैदान में भेज देना है सुरई टीम के कप्तान. बल्लेबाजों को रोकना है थोड़ी देर के लिए. थांबा जरा, येऊ नका मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी वसंतदादा आपणास विनंती असेल. या सिरीज गेली 3 दिवस ही स्पर्धा अतिशय हर्षोल्लासाने इथे मात्र पार पडलेली आहे. यशस्वीतेची अनेक शिखरं खऱ्या अर्थाने या स्पर्धेने पादांक्रांत केली असं म्हणायला हरकत नाही. अनेक क्रिकेट रसिकांच्या व्याघ्र मुखावर असलेली ही स्पर्धा मित्रांनो गेली 3 दिवस इथे मात्र आयोजित झालेली आपण पाहतोय. और ये रॉयल एंट्री दोनों सलामी बल्लेबाजों की अब मैदान में नजर आ रही है. डगआउट में से बाहर निकले हैं जय दुर्गा सुरई के प्रारंभिक बल्लेबाज वसंत और उनके साथ बालाराम. ग्रैंड फिनाले जय बजरंग कप 2022 का
खूबसूरती के साथ इस टूर्नामेंट का आयोजन किया गया और काफ़ी सफल टूर्नामेंट ये साबित हुआ है। सुनील जी, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का निर्णय मैं तो सही समझता हूँ, क्योंकि शाम का सत्र है, थोड़ी देर में सूर्यास्त भी हो जाएगा मेरे ख्याल से। मैच ख़त्म होते होते थोड़ा अंधेरा भी हो सकता है, जिस तरह का समय है अभी देखिए 5:20 हो रहे हैं, तो उसको देखते हुए तो सही सोच है सुरई टीम की। खऱ्या अर्थाने सुरई टीमने योग्य विचार केलेला आहे, परंतु ज्यावेळेस मी कर्णधाराचं ओपिनियन घेत होतो त्यावेळेस कारिवली संघाचे संघ कर्णधार मला म्हटले की आम्ही नाणेफेक जिंकली असती तर आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण करणं तिथे मात्र पसंत केलं असतं। म्हणजे होम ग्राउंडवर खेळत असताना ते कर्णधार जर असं बोलतात तर खऱ्या अर्थाने इथे मात्र कदाचित क्षेत्ररक्षण त्यांच्या वाटेला आलेलं आहे। क्षेत्ररक्षण करत असताना पाहिजे काय कोणत्या पद्धतीचे डावपेच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ते इथे करतील आणि हा सामना निश्चितच त्याचा ट्रेंड कसा असेल। या सामना थांबवा। जोगेंद्र पहले ओवर के लिए तैयार होते हुए सन्मान घ्या सर, आमदारांचा अजय भाई, आमदारांचा सन्मान घ्यायचा। हमारे बीच भिवंडी पश्चिम के लोकप्रिय आमदार माननीय श्री महेश दादा चौगले साहब यहाँ पर मौजूद है। उनका विशेष भव्य सम्मान किया जा रहा है। इस टूर्नामेंट के आयोजक वैभव पाटिल, साहिल पाटिल एवं जोड़ी साजन पाटिल, वैभव पाटिल, साजन पाटिल, साहिल पाटिल, विशाल नाइक, इनके द्वारा जय बजरंग चषक 2022 में माननीय श्री महेश चौगले साहब का ये विशेष सम्मान किया जा रहा है। शॉल, पुष्पगुच्छ और एक आकर्षक मोमेंटो देकर उनको सम्मानित किया जा रहा है। बहुत बड़ी मौजूदगी इस टूर्नामेंट के लिए। निश्चितच मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता ही जी रोषणाई आहे, ही रोषणाई आपल्याला खूप काही सांगून जाते आहे। भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय लोकप्रिय कर्तृत्ववान कार्यप्रवण आणि कार्यप्रणव आणि लाडके आमदार सन्माननीय महेश चौगुले साहेबांचं इथे मुख्य व्यासपीठावर झालेलं हे स्वागत आणि शुभ सन्मान। आइए अब चलते हैं महामुकाबले की तरफ। पहली गेंद लेकर जोगेंद्र सामना करेंगे वसंत। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, पहली गेंद पर लंबा हिट लेने की कोशिश लेकिन चूक गए। अच्छी गेंद के साथ शुरुआत करते हुए इस फाइनल मैच की कारिवली टीम के गेंदबाज जोगेंद्र। कारिवली टीम ये चौथा फाइनल मुकाबला खेल रही है इस सीजन में। 2 फाइनल्स उन्होंने जीते हैं, एक में हार मिली है। आज देखना है क्या होता है। धन्यवाद। मुख्य व्यासपीठावर सन्माननीय प्रमोदजी म्हात्रे सन्माननीय सरपंच उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान करण्याची विनंती इथे मात्र असेल मुख्य आयोजकांना। विकेट का पतन, लॉन्ग ऑन पर बहुत ही अच्छा कैच, लॉफ्टेड स्ट्रोक खेला गया था। मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय सन्मान करण्याची यानंतर विनंती असेल। या अगोदर आपण पाहिलं कालवार गावचे कर्तृत्ववान सरपंच प्रमोददादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर झालाय। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित कालवार गावचे सन्माननीय उपसरपंच हरिचंद्र दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान होत असताना आपण पाहू शकता या स्पर्धेचे प्रणेते ए बनजोडी मधील एक सक्रिय सदस्य साजनजी पाटील यांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावर त्यांनाही सन्मानित केलं गेलं। मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे। निराशाजनक शुरुआत टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए जयदुर्गा सुरई टीम की। महत्वपूर्ण विकेट दूसरी गेंद पर गवा दिया है उन्होंने। छक्का लगाने के प्रयास में वसंत आउट हुए हैं, जो कि इनफॉर्म बल्लेबाज रहे इस टूर्नामेंट में। नए बैटर आए हैं संजय। खूबसूरत गेंद, यहां पर मौका है स्टंपिंग का और उसको बुनाते हुए विकेट कीपर अनिल। एक और विकेट का पतन, हैट्रिक का मौका है गेंदबाज के पास और अब हैट्रिक पूरी करते हैं तो विकी पाटिल साहब की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। दूसरे विकेट का पतन।
अनेक स्पर्धांमध्ये निश्चितच अजय सर आपण पाहिलेला आहे, जो संघ या अगोदर ही संपूर्ण स्पर्धा गाजवत असतो आणि त्यानंतर तो फायनलमध्ये दाखल होत असतो. फायनलमध्ये दाखल झाल्यानंतर एक वेगळा खेळ त्यांच्या माध्यमातून कधी कधी आपल्याला पाहायला मिळतो. यस, मैदानाच्या आतमध्ये ते सूर्य संघासमोर सोबत व्यासपीठावर उपस्थित राज तरे साहेबांचा शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. व्यासपीठावर उपस्थित राज तरे साहेब यांचा शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना आहे. यस, आपण पाहिलं निश्चितच शुभसन्मान मुख्य व्यासपीठावर येथे मात्र केला गेलेला आहे. कमाल की शुरुआत करते हुए जोगेंद्र और कमाल की विकेट कीपिंग वहाँ पर, हालांकि पहले प्रयास में गेंद विकेट कीपर के हाथों में आई नहीं थी, लेकिन फिर उन्होंने गलती नहीं की और रिकवरी लाजवाब थी उनकी, देखने लायक थी. बल्लेबाज वापस लौटने का प्रयास भी करते हुए नजर नहीं आए क्योंकि मौका नहीं था उनके पास. आगे निकले थे, क्रीज के बाहर पाए गए. बाड़ाराम भी आउट हो चुके हैं. हैट्रिक गेंद का सामना करने के लिए नए बैटर परेश आए हैं. हैट्रिक हो सकती है, गेंद आसमान में और बढ़िया कैच. हैट्रिक पूरी, फाइनल मैच में हैट्रिक लेते हुए जोगेंद्र. इट्स अ ड्रीम स्टार्ट. काय बोलायचं, काय सर्वात इथे मात्र मिळालेली आहे ती जय बजरंग कारिवली संघाला आणि या गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज निश्चितच आमतापर्यंत पोहोचलेल्या विकीजी पाटील यांनी खऱ्या अर्थाने इथे मात्र सौजन्यीकृत केलेले आहे. हे बक्षीस असतं खऱ्या अर्थाने ते किती रुपयाचं आहे याला तितकं जरी महत्त्व नसेल तरी इथे मात्र मला असं वाटतं 500 रुपयाच्या 2 नोटी आमच्यापर्यंत मिळाल्यात, म्हणजे पूर्ण 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र दिलं गेलेलं आहे. गोलंदाजाचं कौतुक. आणि हे षटक संपलेलं आहे खऱ्या अर्थाने. 45 कॅटेगरीसाठी हे षटक रिझर्व्हवर ठेवलं गेलं होतं आणि 45चे खऱ्या अर्थाने 3 फलंदाज इथे मात्र बाद झालेले बॅक टू बॅक आणि हे षटक संपलं. म्हणजे हा जो शेवटचा सामना महाअंतिम विजेते पदासाठीचा सामना जो आहे हा ग्रँड फिनाले इथे मात्र मला असं वाटतं सुरई संघासाठी फक्त आणि फक्त 3 षटकांचाच असेल. खेल रोकना है अंपायर्स, 2 मिनट के लिए खेल को रोकना है. 0 पर 3 ये नाजुक अवस्था इस समय फाइनल मैच में जयदुर्गा सुरई की. धन्यवाद. CPS ग्रुप ऑफ स्कूलचे फाउंडर अयाज अहमद खान साहेबांकडून जोगेंसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज झालाय. जोरदार टाळ्या मित्रांनो जोगेंसाठी. विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये त्याने निश्चितच पटकावलेली आपण पाहिली आणि तीही अतिशय महत्त्वाच्या महाअंतिम सामन्यामध्ये. ये आप देख सकते हो भिवंडी पश्चिम के लोकप्रिय आमदार माननीय श्री महेश चौगुले साहब हमसे विदा लेते हुए अपना कीमती समय उन्होंने इस टूर्नामेंट को दिया है और इस टूर्नामेंट के जो ऑर्गेनाइजर्स है उनके ऊपर का प्यार भी हमें देखने को मिला है. थैंक यू सो मच आमदार साहब, आप यहाँ पर आए और इस टूर्नामेंट की शोभा को बढ़ाया. 0 पर 3 एक ओवर का खेल समाप्त हो चुका है. इससे बढ़िया शुरुआत नहीं दे सकते थे गेंदबाज जोगेंद्र कारिवली टीम को. खऱ्या अर्थाने चुका मैदानाच्या आतमध्ये ते मात्र झालेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आणि कुठेतरी शांत वातावरण होत चाललेलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये जर आपण या ग्राउंडचा विचार केला तर समोरचे जे डायमेन्शन्स आहेत, बाउंड्रीज आहेत, त्या कुठेतरी दूर आहेत, लांब आहेत आणि त्या बाउंड्रीज क्लिअर करण्याचा अयशस्वी प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून झाला आणि 3 फलंदाज खऱ्या अर्थाने ते मात्र बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस असं म्हणतात. मैदानाच्या आतमध्ये ह्या ज्या मिस्टेक्स अगोदरच्या फलंदाजांनी केलेल्या आहेत त्या मिस्टेक्स इथे मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून होतील की निश्चितच त्या मिस्टेक सुधारून इथे मात्र या डाबाला गती दिली जाईल हे पाहण्यायोग्य आहे. बल्लेबाजों को ये बात ध्यान में रखनी बहुत ज़रूरी थी कि उनके पास 45 ईयर्स या फिर उससे ज़्यादा एज वाले 3 ही बल्लेबाज थे, तो ऐसे में पूरा ओवर खेलना बहुत ज़रूरी था. लेकिन 3 विकेट चले गए और उसके बाद ओवर भी समाप्त कर दिया गया. 2 गेंदें ज़ाया हो गई, इससे बहुत बड़ा नुकसान हुआ है मैं समझता हूँ जयदुर्गा सुरई टीम को. नए ओवर लेकर संदीप नाइक. बढ़िया शॉट, इस बार बैकफुट पर जाकर कट किया था, गैप में ज़रूर खेला है. बाउंड्री यहाँ पर मिलने वाली नहीं है लेकिन 2 रन मिलेंगे. दोनों बल्लेबाज लगभग एक ही सिरे पर है. विकेट मिल सकता था लेकिन विकेट नहीं लिया गया है. व्यासपीठाकडे सन्माननीय सतीशजी नाईक त्याचबरोबर सागरजी नाईक साहेबांचं आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने तुमचं सस्नेह मनोपूर्वक स्वागत असेल.
एक अच्छा स्ट्रोक प्रमोद के बल्ले से 2 रनों से उन्होंने खुद का और टीम का खाता खोला है। 4 ओवर्स प्रति पारी का फाइनल मैच है। पलटवार करने की हैसियत रखते हैं सुरई के बल्लेबाज। बहुत ही खूबसूरत गेंद, बाहरी किनारा, डीप थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद है। इस बार शायद आउट किया जाएगा मेरे ख्याल से, देखना है क्या होता है। जी हाँ, आखिरकार बेल्स वहां पर निकाल दिए गए हैं और बैट्समैन आउट। मला असं वाटतं या शेवटच्या सामन्यामधून सुरई संघासाठी एक षटक तर तसंच निघून गेलेलं आहे। हा सामना त्यांच्यासाठी 3 षटकांचा आहे आणि यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर अकाउंट ओपन झालं, 2 धावा तिकडे आल्या होत्या आणि दुसऱ्या चेंडूवर खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त दिशा दिली होती आणि आउटसाइड एज लागली होती बॅटची। अंतिमतः चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एकदा धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद झाले आणि संजय पाटील नावाचे फलंदाज बाद होताना मैदानाच्या आतून बाहेर जाताना निश्चितच आपण पाहिलंय। इन ॲट नंबर 5 दिलीप नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना निश्चितच आपल्या दृष्टिक्षेपात पडतोय। बहुत ही ज़बरदस्त मात्रा में दर्शक यहाँ पर मौजूद है। दर्शकों को जहाँ भी जगह मिल रही है बैठने के लिए वहाँ पर बैठकर खेल का लुत्फ उठा रहे हैं। आप सभी का हार्दिक स्वागत जय बजरंग चषक 2022 में। शुरुआत में ही गहरे संकट में फंस गई है जय दुर्गा सुरई टीम। नए बल्लेबाज नंबर 6 पर दिलीप आए हैं। ये जोड़ी काफ़ी महत्वपूर्ण रहेगी। आते ही लंबा हिट, लेकिन कितनी दूर जाएगी? उतनी दूर जहां पर फील्डर गेंद के नीचे आए थे, लेकिन कैच ड्रॉप हुआ। 2 खिलाड़ियों ने प्रयास किया, कॉलिंग का अभाव था। 2 दगडांवर पाय ठेवल्यानंतर कधी कधी परिस्थिती कशी होते तर मैदानाच्या आतमध्ये झाले तशी होते। ग्रामीण भागामधील एक म्हण मला आठवली, तुला नाही मला आणि घाल कुत्र्याला, हे सिटी इजा। दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केले, परंतु दोघांच्याही हाती खऱ्या अर्थाने तो चेंडू आला नाही असं म्हणायला हरकत नाही। जिथे फलंदाज बाद होणं अपेक्षित होतं तिथे मात्र या धावपलकर धावा जोडल्या गेल्या 2 आणि एकूण धाव पंचतारांकित 5 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचलं। 5 पर 4। कुछ बड़े हिट्स आएंगे तो निश्चित रूप से वापसी हो सकती है सुरई टीम की। संदीप की ये गेंद, इस बार बल्ले का मोटा सिरा लेकर गेंद जा रही है डीप थर्ड मैन पर। देखिए फील्ड की जो जमावट है वो भी बड़ी अच्छी है। संदीप नाइक को पता है कि किनारे लग सकते हैं उनकी गेंदबाजी पर, इसीलिए थर्ड मैन को उन्होंने बाउंड्री पर लिया है और उसका फ़ायदा मिल रहा है। वहाँ से नहीं तो फिर बाउंड्रीज भी हो सकती थी। कई बार हम देखते हैं कि बल्ले का किनारा लेकर गेंद शॉर्ट थर्ड मैन को बीट करती हुई निकल जाती है और पीछे बहुत तेज़ निकल जाती है, फिर रोकना बहुत मुश्किल हो जाता है फील्डर्स के लिए। प्रत्येक सामना जो कारिवली संघाने जिंकलेले त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्या षटकाने फार मोठा डिफरन्स तयार केला आहे आणि ते षटक संदीप नाईक याच्या माध्यमातून हाताळलं गेलेलं आहे। इस बार ड्राइव किया गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी मौजूद है। बेहतरीन कैच डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, एक और विकेट का पतन। काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? मी खऱ्या अर्थाने एक गोष्ट नेहमी म्हणत असतो, जाको राके साईया मार सके ने कोय, देव तारी त्याला कोण मारी। आणि भगवान जब देता है तो छप्पर फाडके देता है जरूर, परंतु ज्यावेळेस संकट येतात ना त्यावेळेस ती 10 दिशाने येत असतात। मैदानाच्या आतमध्ये ही परिस्थिती खऱ्या अर्थाने त्या गोष्टीची चुणूक आपल्याला लावून जाते। काही एकाबरोबर एक फलंदाज इथे मात्र बाद होताना आपण पाहिलेले आहेत। सुरुवातीचे 4 फलंदाज अजय जी आपण पाहिले तर त्यांना भोपळाही फोडता आला नाही, म्हणजे एक धाव सुद्धा या धावपलकर जोडता आली नाही। खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 0 त्यांच्या नावासमोर आपल्याला पाहायला मिळतात। शून्यालाही किंमत देता येते, परंतु त्याच्या अगोदर 1 म्हणून उभं राहावं लागतं, परंतु ती खऱ्या अर्थाने फार मोठी जबाबदारी आहे। मैदानाच्या आतमध्ये कोणता फलंदाज ती जबाबदारी पार करेल? खऱ्या अर्थाने दिलीप आणि हरेश या दोघांमध्ये चांगल्या गुणवत्तेने खऱ्या अर्थाने फलंदाजी करण्याची क्षमता आहे। मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र ॲप्लिकेशन लेवल त्यांना एक सर्टन अमाउंटची इथे मात्र दाखवावी लागेल। सही मायनों में धैर्य की परीक्षा है बल्लेबाजों के, लेकिन वो धैर्य गवाते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज। ओ हवा में है गेंद, लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई। बढ़िया फील्डिंग, शॉट फाइनली के खिलाड़ी गेंद पर आए थे, ओवर थ्रो हुआ है। एक और रन यहाँ पर ले जाएंगे बल्लेबाज जी। हालांकि बैकअप मिला था, डायरेक्ट हिट लगता तो शायद मामला नज़दीकी बन सकता था, लेकिन आखिरकार 2 रन पूरे। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 5 विकेटों के नुकसान पर, पूरी तरह से बैकफुट पर इस महामुकाबले में जय दुर्गा सुरई टीम। टॉस जीता उनके कप्तान ने, पहले बल्लेबाजी चुनी। परिस्थितियों को देखते हुए अच्छा फैसला था, लेकिन बैटिंग खराब। 8 रन बने हैं और 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं, जबकि 2 ओवर्स का खेल भी पूरा हो चुका है।
4 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। पहले ओवर में कोई रन नहीं, वो ओवर भी पूरा खेल नहीं पाए थे। उनके 45 ईयर्स और उसके ऊपर के एज वाले बल्लेबाज जिनके लिए रिजर्व ओवर रहता है पहला, 3 विकेटें उन्होंने गंवा दी उस ओवर में। और उसके बाद संदीप नाइक आए गेंदबाजी के लिए। जोगेंद्र ने शुरुआत की थी, लाजवाब गेंदबाजी, हैट्रिक ली उन्होंने। फाइनल मैच में हैट्रिक लेना अपने आप में एक बड़ी उपलब्धि रहती है। नेवर लेकर गेंदबाज परशु तैयार होते हुए, और क्या कमाल का खेल पेश किया उन्होंने पिछले मैच में। एक ही ओवर में 3 विकेटें उन्होंने ली थी, एक ही रन खर्च किया था सेमीफाइनल में, और उसके बाद शानदार अंदाज में बैटिंग भी की थी। मैन ऑफ द मैच खिलाड़ी सेमीफाइनल मुकाबले के परशु। क्लीन बॉल्ड, बहुत ही शानदार गेंद, फुल एंड स्ट्रेट, एक और विकेट धराशायी। काय खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये ते मात्र कारिवली संघाचा। आणि व्यक्तिगतरित्या विचार केला तर परशु या खेळाडूचा फलंदाजीला आल्यानंतर फक्त आणि फक्त चौकार षटकारांची आतिषबाजी करतो, गोलंदाजीला आल्यानंतर धावा सुद्धा देत नाही, कंजूस गोलंदाजी, कपॅचर गोलंदाजी करत असताना मोठे मोठे धक्के समोरच्या संघाला इथे मात्र देत असतो। काय गोलंदाजी राहिलेली आहे। आणि होम ग्राउंडवर खेळत असताना सर्वात जास्त फायदा जर कोणत्या संघाने घेतलेला मी आजपर्यंत पाहिलेला आहे तर तो अजय सर माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच संघ आहे, ज्या संघाचं नाव आहे जय बजरंग कारिवली। कमाल कर दिया है आज के दिन के खेल में जय बजरंग कारिवली के खिलाड़ियों ने। कल भी उनका दिन रहा था, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन, और आज सेमीफाइनल मुकाबले में लाजवाब प्रदर्शन। अब फाइनल मैच में भी पूरी पकड़ बना ली है उन्होंने। अगदी बरोबर। समुद्रामध्ये अनंत लाटा असतात परंतु त्यातील फार कमी लाटा ह्या किनाऱ्यापर्यंत पोहोचतात। किती लाटा किनाऱ्यापर्यंत पोहोचतात याला जसं महत्त्व आहे तसं क्रिकेट खेळत असताना तुम्ही फटकेबाजी किती करता यापेक्षा किती फटके सीमारेषेपर्यंत जाऊन पोहोचतात यालाही तितकंच महत्त्व आहे। मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न फलंदाजाचा झालाय जरूर, परंतु निकाल त्यांच्या बाजूने निश्चितच गेलेला नाहीये। फाइनल मैच में हम उम्मीद कर रहे थे कि एक रोमांचक मैच देखने को मिलेगा, लेकिन जिस तरह का खेल अभी तक रहा है, ऐसा ही खेल चलता रहा तो बिल्कुल एक तरफा मैच ये हो जाएगा। बल्लेबाजों को कुछ पलटवार करना होगा यहाँ पर। अब शायद चौके छक्के लगाएंगे तो ही सम्मानजनक टोटल की तरफ वो जा सकते हैं। 1 रन आता हुआ सिंगल की मदद से स्कोर 9 रन 6 विकेटों के नुकसान पर। 6 में से 5 खिलाड़ी 0 पर आउट हुए हैं और एक बैट्समैन 3 रन बनाकर आउट हुए हैं। इस समय क्रीज पर बल्लेबाज है रविंद्र और दिलीप। अगली गेंद का सामना करेंगे दिलीप। फक्त आणि फक्त 9 धावा धावपलकर आहेत। गोलंदाजी करताना परशु याला पण अनुभवतोय। यावेळेस समोर ठेवले, यावेळेसचा फटका मोठा आहे, भीम प्रहार, दमदार षटकार। खूबसूरत स्ट्रोक इस बार। ये गेंद उनके पाले में थी, उसको भेज दिया है उन्होंने ऑन साइड में, स्क्वायर लेग और मिड विकेट के दरमियान से सीमा रेखा के बाहर। बहुत बढ़िया संपर्क गेंद और बल्ले के बीच में शानदार छक्का। फाइनल मैच का पहला सिक्सर। मी अगोदर निश्चितच या फलंदाजाचा उल्लेख केला होता। यावेळेस जे करायचं आहे खऱ्या अर्थाने दिलीप आणि हरेश याला करायचे। हरेश सुद्धा खऱ्या अर्थाने तंबूमध्ये परतले, त्यानंतर दिलीप खेळपट्टीवर तग धरून अजूनही उभे आहेत असं म्हणायला हरकत नाही। व्यक्तिगतरित्या त्याच्या माध्यमातून 11 धावा या धावपलकावर जोडले गेलेले आहेत आणि एकूण संघाचं धावपलक आपण पाहिलं तर सांघिकरित्या फक्त आणि फक्त 15 पर्यंत जाऊन पोहोचलंय। अजूनही खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर निश्चितच 8 चेंडूंचा खेळ शेष आहे। या 8 चेंडूंपैकी 4 चेंडूंवर जर मोठे फटके आले तर समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणतात। काही नसण्यापेक्षा काही असणं कधीही चांगलं। ते खऱ्या अर्थाने इथे मात्र फायटिंग टोटल इथे मात्र या धावपलकावर येईल असं म्हणायला हरकत नाही, कारण बॉलिंग अटॅकचा विचार केला तर सुरेश संघाकडे सुद्धा एक सुदृढ अशा पद्धतीचं गोलंदाजीचं युनिट आहे। यावेळेस समोर ठेवले लिओर फुलटा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे। विचार करत होते परशु हिट द्यायचा आहे की नाही द्यायचा, अंतिमतः निश्चितच पॉझिटिव्हिटी इथे मात्र समोर आली। वेन देर इज अ क्रायसिस इन बिटवीन हर्ट अँड ब्रेन ऑलवेज हर्ट विन्स असं म्हणतात, परंतु इथे मात्र मेंदूचा वापर केला आणि इमोशन्स बाजूला सारले। यावेळेस त्याला जे हवं आहे ते करून दाखवलं फलंदाज बाद। समय लिया वहाँ पर उन्होंने थोड़ा सा, ज़रूर जैसे आपने कहा कि थोड़ा सोचा उन्होंने, ये देखा कि बैकअप करने के लिए खिलाड़ी है या नहीं। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी थे तो उन्होंने बिंदास थ्रो किया और सटीक निशाना। रविंद्र काफ़ी ज़्यादा बैकअप कर चुके थे सिंगल के लिए, वापस लौटना चाहा उन्होंने क्रीज में लेकिन नहीं पहुंच पाए और आउट हुए। 15 पर गिरा है 7वां विकेट। खऱ्या अर्थाने खेळ कसा चाललाय ना त्यावरून तो डिसिजन घेतला जातो। धावपलकावर अधिकच्या धावा असत्या तर कदाचित त्यांनी प्रयत्न केलाही नसता। यावेळेस लॉक केला, अराउंड द लेग चेंडू ठेवला होता, जस्ट फ्लिक ऑफ द रिग्स, बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स। A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार। क्लासिक शॉट,
कलाइयों का कलात्मक उपयोग करते हुए खेला है। डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी भी थे, लेकिन पहले बाउंस पर उनके दाहिनी तरफ से और उनके थोड़ी ऊपर से गेंद निकल गई है। 4 रनों के लिए बढ़िया टाइमिंग। चौके के साथ ये ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ। 3 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 19 रन 7 विकेटों के नुकसान पर जय दुर्गा सुरई। 19 धाबा धावपलकर जोडले गेलेले आहेत। मला असं वाटतं या षटकामध्ये 12-13 जरी धावा आल्या अजय सर, तर खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने 30 धाबा या धावपलकर जोडल्या जातील आणि 30-32 धाबा जर धावपलकर आल्या तर सुरई संघाचं बॉलिंग अटॅक खऱ्या अर्थाने ते सुद्धा अतिशय सुदृढ आहे। त्यांच्याकडे सुद्धा फार चांगले अशा पद्धतीचे गोलंदाज आहेत की जे निश्चितच अचूकतेने गोलंदाजी करू शकतात आणि हे जे टार्गेट आहे खऱ्या अर्थाने डिफेंड करतील की करणार नाहीत हा वेगळा मुद्दा आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक क्वालिटेटिव्ह क्रिकेट आणि संघर्ष निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल। जी हाँ, और दर्शकों को भी काफ़ी अच्छा लगेगा। ज़रूर यहाँ पर ज़्यादा सपोर्ट ऑब्वियसली कि हम देख रहे हैं होम टीम को है, लेकिन दर्शक भी चाहते हैं कि अच्छा क्रिकेट हो, संघर्ष देखने को मिले। लॉफ्ट कर दिया है डाउन द ग्राउंड, बेहतरीन स्ट्रोक, सिक्सर। काय फटका आहे मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये प्रवेश होत आहे असं म्हणायला हरकत नाही। या सामन्याचा पूर्वार्ध जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने तो पूर्णपणे कारिवली संघाच्या बाजूने राहिला आहे आणि यानंतर हळूहळू का होईना स्लो अँड स्टेडी या सामन्याच्या आतमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून केला जातो। सुरुवातीच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने केली हाराकिरी, त्यानंतर या धावपलकाला संजीवनी प्रदान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून निश्चितच होतोय। इथेही समोर ठेवलं तर खऱ्या अर्थाने डाऊन द ग्राउंड खेळून काढायचा होता। कदाचित बॉडी लाईनच्या दिशेने हा चेंडू हाताळला गेला होता। खऱ्या अर्थाने शरीराचा वेध दरम्यान इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतला नाही। बॅट कड इथे मात्र लागलेली आपण पाहिली आणि धावपलकावर 1 धाव इथे अंकित झाली। धावपलक आपण पाहिलं तर 26 धावा धावपलकावर। थोड़ी बहुत वापसी ज़रूर की है बल्लेबाजों ने। खराब शुरुआत के बाद सोचन गेंदबाजी करते हुए इस अंतिम ओवर में डेथ ओवर्स में ज़्यादा रन्स कारिवली टीम खर्च कर रही है और बढ़िया गेंद इस बार जड़ में रखा था। विकेट कीपर के मुंह से थोड़ी आह निकली, उनको लगा कि शायद बल्ला नहीं लगा है, लेकिन इनसाइड एज लगा था। सिंगल लेते हुए बल्लेबाज 3 गेंदें अब शेष है। रन संख्या आगे बढ़ती हुई 27 7 विकेटों के नुकसान पर। 3 गेंदों में 2 बड़े हिट्स क्या लगा सकते हैं बल्लेबाज, क्षमता रखते हैं। देखिए प्रकाश ने भी 1 छक्का लगाया है, दिलीप ने 2 बड़े शॉट्स लगाए हैं, 1 चौका और 1 छक्का, और दोनों भी उनके स्ट्रोक्स काफ़ी उम्दा, कलात्मकता भी दिखाई है उन्होंने अपनी बल्लेबाजी में। प्रकाशकडे खऱ्या अर्थाने ती क्षमता आहे, त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करावा लागेल, न्याय द्यायला लागेल आणि ज्यावेळी खऱ्या अर्थाने संघाला त्याची गरज आहे त्या वेळेला त्याला उभं राहावं लागेल। संकट काळामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला कोणी मदत करत असतं त्यावेळेस त्या माणसाला आपण विसरू शकत नाही। यावेळेस व्हॉट अ ग्रेट शॉट, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, खेळाडू कक्षाला सलामी देणारा आजच्या दिवसातील हा दर्जेदार चौकार। हालांकि संदीप नाइक लॉन्ग ऑन पर है, उन्होंने कोशिश की थी लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद। डीप मिड विकेट के खिलाड़ी मूव भी नहीं हुए थे, शायद उनको गेंद दिखी नहीं मेरे ख्याल से, लेकिन प्लेसमेंट लाजवाब था। शायद वो खिलाड़ी भी प्रयास करते तो भी पहुंच नहीं पाते। इतना उम्दा प्लेसमेंट, 2 खिलाड़ियों को चीरती हुई गेंद निकल गई है लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट के बीच में से 4 रनों के लिए। स्वजन यावेळेस समोर ठेवलेले बिगिट करायचा होता, अधिकची पॉवर या फटक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न, जोखण्याचा प्रयत्न, इथेही डायरेक्टेड देण्यासाठी कोणत्याही पद्धतीने विचार केला नाहीये या गोलंदाजाने आणि पंच स्थिर आहेत। यावेळेस 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल। या एका धावाने धावपलक 1ने वाढत असताना आपण पाहू शकाल 32 धावा या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत। या अगोदरचा एक कानाई पाये संघाचा सामना आपण पाहिला होता, निश्चितच गावदेवी पाये संघाचा अजय सर, की ज्यामध्ये 9व्या क्रमांकावर आलेल्या दिनेशने फटकेबाजी केली होती आणि या धावपलकाचा विचार केला तर इथे सुद्धा आपण पाहतोय 7व्या आणि 9व्या क्रमांकावर आलेले फलंदाज चांगला कॉन्ट्रीब्यूशन देतात। म्हणजे किती खोली आहे फलंदाजीमध्ये। यह आधुनिक क्रिकेट है। ऑफ स्टंप के बाहर रखा, इस बार विकेट कीपर से चूक हुई है, उसको सुधारने का प्रयास और बैट्समैन रन आउट होते हुए नॉन स्ट्राइकर्स एंड पर। तो अंतिम गेंद पर विकेट का पतन, पारी समाप्त होती हुई इस महामुकाबले में, फाइनल मैच में जय बजरंग ट्रॉफी 2022 कारिवली में जय दुर्गा सुरई टीम की टॉस जीतकर उन्होंने पहले बैटिंग की और अपने निर्धारित 4 ओवर्स में बनाए हैं कुल मिलाकर 32 रन 8 विकेटों के नुकसान पर। यानी कि जय बजरंग ट्रॉफी 2022 को जीतने के लिए जय बजरंग कारिवली टीम को बनाने होंगे 4 ओवर्स में 33 रन, 33 इज द टार्गेट, 33 धावांचं उद्दिष्ट। व्यासपीठावर यानंतर मित्रांनो आपण जाऊया। खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ इथे मात्र भरगच्च भरलेलं असतं अतिथींच्या आगमनाने आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याचा यथोचित प्रयत्न झालाय, प्रामाणिक प्रयत्न आयोजकांना सुद्धा झालाय। मला असं वाटतं 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त
स्वागत आणि सन्मान करून जर कोणते आयोजक थकले असतील तर ही एवन जोडी थकली आहे अजय सर, असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यावरील प्रेम इथे मात्र निश्चितच दाखवलं गेले आहे या निश्चितच मान्यवरांच्या वतीने. व्यासपीठावर मित्रांनो एक आगळावेगळा सन्मान इथे मात्र विशेष सन्मान आपण करणार आहोत, कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असणारे काही विद्यार्थी यानंतर सन्मानास पात्र ठरलेले आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने नेपाळ येथे झालेल्या बॉक्स लंगडी स्पर्धेत भारतीय आंतरराष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी ज्यांना मिळाली ती संधी मिळणं खऱ्या अर्थाने त्यातल्या त्यात एक फार मोठा सन्मान आहे आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं आणि अंतिम सामना त्याने तो राखला, जिंकला आणि खऱ्या अर्थाने अंतिम यश संपादित केलं असं म्हणायला हरकत नाही. असे विद्यार्थी कुमार संचिता राजेंद्र पाटील हिचा शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. पूनमताई पाटील यांच्या शुभ हस्ते हे सन्मान केले जातील. सन्मान्य उपसरपंच संचिता राजेंद्र पाटील हिचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर होतोय. विद्यार्थिनीने आपला ऊर भरून आणलाय. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर अलिशा राजेंद्र पाटील हिचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल आणि ही विद्यार्थिनी सुद्धा खऱ्या अर्थाने बॉक्स लंगडी स्पर्धेत भारतीय संघामध्ये खऱ्या अर्थाने निश्चितच खेळताना आपण पाहिले आणि अंतिम सामना निश्चितच तिच्या महत्त्वाच्या व्यासपीठावर उपस्थित दिल्ली येथे झालेल्या बॉक्स लंगडी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात ज्यांची आता निवड झालेली आहे त्या कुमार लावण्या गणेश भोईर या विद्यार्थिनीचे सुद्धा मित्रांनो आपण खऱ्या अर्थाने ते मात्र गुणगौरव करूया. तिलाही तिच्या निश्चितच पुढील वाटचालीसाठी समालोचन कक्षातून आयोजकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लावण्या गणेश भोईर आपण समोर या. सुषमाजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते तिथे मात्र शुभ सन्मान करायचंय. चला छत्रक्षण सजवून घ्या, छत्रक्षण सजवून घ्या विनंती असेल. यस निश्चितच खेळाडू कक्षामधून सलामीची जोडी मित्रांनो बाहेर पडलेली आपण पाहिले. टाळ्यांचा गजर आणि निश्चितच विद्युत रोषणाई मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली. पाहायचं यानंतर नेत्रदीपक कामगिरी तिकडे मात्र होईल का. भक्ती बालकिसन पाटील याही विद्यार्थिनीला आपण निश्चितच गौरवान्वित करत आहोत. तिचाही गुणगौरव असेल. दिल्ली येथे निश्चितच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली होती आणि या कामगिरी साठी तिला इथं मात्र गौरवण्यात येत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित महिला बचत गटाच्या सन्माननीय सक्रिय कार्यकर्त्या मीनाताई सदानंद पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती सुषमाताई आपणास असेल. आपण आपल्या शुभ हस्ते या गृहिणीचा शुभ सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता मीनाताई सदानंद पाटील यांचा शुभ सन्मान करत असताना सुषमाताई पाटील आपल्याला पाहायला मिळतात. महिला बचत गटाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत आणि समाजसेवा खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर विराजमान असलेले सन्माननीय लक्ष्मणजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. या साजन पाटील आपणास विनंती आपण या मान्यवराला शुभ सन्मानित करायचं आहे. ज्येष्ठ व्यक्तिमत्व प्रतिष्ठित नागरिक कारिवली गावचे लक्ष्मणजी पाटील यांचा शुभ सन्मान शेवटचा दिस गोड व्हावा आणि आजचा दिवस कोणासाठी गोड असेल. खऱ्या अर्थाने उगवलेला सूर्य आपल्याकडून आपल्यासाठी खऱ्या अर्थाने संधी निर्माण करत असतो. मावळता सूर्य खऱ्या अर्थाने आपल्याला कुठेतरी अनुभव देऊन जात असतो. गोड अनुभव असेल की कडू अनुभव असेल खऱ्या अर्थाने विजयाची दीपमाळा कोणाच्या गळ्यामध्ये इथे मात्र घातली जाईल आणि अपयशासारखं कडू इथे मात्र रसायन कोणाच्या वाट्याला येईल मैदानाच्या आतमध्ये निश्चितच येणारा काळ या प्रश्नाचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवेल. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ विजेते आहेत, मात्र अंतिम विजेता कोण आणि उपविजेता कोण हे ठरण्याची आता वेळ आलेली आहे. पहिला बॉल घेऊन वसंत, खोलवा टप्प्याचा बॉल जोगेंद्र यांच्यासाठी इनसाइड एज लागली असावी. एक सिंगल तेथे पूर्ण करत असताना पहिल्याच बॉलवर फलंदाज अकाउंट ओपन होत आहे. पहिल्या बॉलवर जय बजरंग कारिवली संघाचं 33 धावांचं टार्गेट आहे. कमबॅक फार छान पाहायला मिळालं आपल्याला
जयदुर्गा सुरई संघाकडून एक वेळ खूप नाजूक अवस्था होती. 15ला 7 गडी बाद झाले होते. 6वा गडी तर 8 या धावसंख्येवर त्यांचा बाद झाला होता. असं वाटत नव्हतं की 30+ धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र दिलीप यांचं कौतुक करावं लागेल आणि प्रकाश यांचं ज्यांनी चांगली बॅटिंग केली. पुढचा बॉल सामना करतील परशू. बॉल हवेत आहे, मिस टाईम फटका. मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडूखाली नाही आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेनं स्वतः विकेट कीपर तेथे पोहोचलेत. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. सुरुवातीला जर झटके देण्यात आले गोलंदाजाकडून, विशेषतः परशू यांची विकेट जर काढली तर निश्चितच थोडंफार दडपण येऊ शकते कारिवली संघावर. क्रिकेटने त्याची अनिश्चितता दाखवली या अगोदरच्या सामन्यामध्ये. अगोदरच्या सत्रामध्ये खरं तर फलंदाजी करत असणाऱ्या सुरेश संघाला निश्चितच फार वाईट दिवस त्याने दाखवले. परंतु फलंदाजी करणाऱ्या कारिवली संघासमोर प्रतिकूलता येईल का? सुरेख फटका. यावेळेस अगदी कडक ड्राईव्ह आपल्याला व्हीमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या पाठीमागे तिकडे फिल्डर तैनात होते. डीपमध्ये एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे. हा आत्मविश्वास वाढवणारा फटका आपण पाहिला आहे फलंदाज जोगिंद्र यांच्या बॅटमधून. दोन्ही सलामीवीर अतिशय खतरनाक आहेत. मोठमोठे फटके खेळण्याची कुवत आहे आणि क्रिकेट रसिकांना भुरळ घातलेली आहे या स्पर्धेनं. जय बजरंग चषक 2022 कारिवली. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फार पाठीमागून चेंडू टाकतायत. एष्ठ्यांच्या पाठीमागूनच चेंडू डिलिव्हर केले जात आहेत गोलंदाजाकडून. चांगला स्ट्रोक, थोडीशी फंबलिंग झाली आहे, त्याचा फायदा इथे उचलला जातोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी धावफलक आपण पाहिलं तर 5 पर्यंत जाऊन पोहोचते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 33 धावांची गरज. हा अंतिम सामना जिंकण्यासाठी इथून पुढे अंतिम यशापर्यंत कोणता संघ पोहोचतोय, पार स्कोरच्या पार कोणता संघ जाईल, खऱ्या अर्थाने हे पाहणं औत्सुक्याचं आहे. प्रतिषटक 8.25च्या सरासरीनं विजयासाठी धावा जोडायच्या आहेत. यावेळेस क्रीजमध्ये खूप डीपमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वेगात बीट केलाय फलंदाजाला. सुरेख गोलंदाजी वसंत यांची. एष्ट्यांच्या अगदी वरून बॉल निघून गेलाय. बाउन्स थोडा कमी असता तर कदाचित त्रिफळात येथे उद्ध्वस्त झाला असता. विकी पाटील यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र अनाऊन्स केलं गेलेलं आहे. सुवर्ण संधी असेल. ज्या पद्धतीच्या फॉर्ममध्ये, ज्या पद्धतीच्या टचमध्ये मला वाटतं फलंदाज परशू आहेत, त्यांच्यासाठी हा माइलस्टोन फार दूर नसावा. परंतु आत्तापर्यंत एक इकॉनॉमिकल षटक. यावेळेस ड्राईव्ह केलाय चेंडू. स्ट्रेट स्टीप मिडॉनला तिथे फिल्डर पोहोचत आहेत चेंडूवर. फक्त एकच धाव येते. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. आणि आता खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये आपल्याला रंगत निर्माण होताना दिसते. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 6. वसंत याचा विचार केला तर एक हार्ड हिटर फलंदाज, साऊंड टेक्निकचा फलंदाज म्हणून त्याची जी प्रतिमा आहे, मला याहीपेक्षा त्याची दुसरी निश्चितच जी प्रतिमा आहे की जी थोडी झाकाळली जाते. एक अमर्याद गुणवत्तेचा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थाने ज्या वेळेस वसंत गोलंदाजी करत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न फलंदाजाला तो सातत्याने विचारत असतो. अचूकता हेच त्याचं लक्षण आहे. आणि मिश्रण करत असताना काय अजब मिश्रण खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना तो करतो. पहिल्या षटकामध्ये याची पोचपावती आपल्याला मिळाली. 6 धावा धावपलकर. गडी बाद करण्याची संधी खऱ्या अर्थाने त्यांनी उपलब्ध केली नव्हती. एक फटका मिसटायमिंग खऱ्या अर्थाने राहिला होता परशू याचा. चेंडू थोडा वेळ हवामध्ये जरी होता तरी तिथे मात्र नुकसान झालं नव्हतं. कारिवली संघाला पाहायचे दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज तिथे मात्र पाचारित केला जाईल. आता सुरई एक्सप्रेस या नावाने चिरपरिचित असणारे ज्ञानेश्वर यांच्याकडे कर्णधार वळत आहेत. पाहायचे ही संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळीची वेळ झाल्यानंतर चाकरमाने खऱ्या अर्थाने निश्चितच आपल्या घराकडे वाटचाल करत असतात आणि ही वाटचाल अतिशय वेगाने व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पक्षीसुद्धा आपल्या घरट्याकडे आता जातील आणि दर्याच्या दर्पणामध्ये सूर्य पाण्याची वेळ झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. पाहायचे यावेळेस एक्सप्रेस, सुरई एक्सप्रेस म्हणून जाणला जाणारा हा गोलंदाज आहे ज्ञानेश्वर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये किती वेग निर्माण करू शकतो. सूर्यप्रकाश जरी आता मैदानामध्ये थोडा कमी होत असला तरी मात्र क्रिकेट हे चमकदार पाहायला मिळतं या अंतिम सामन्यामध्ये. ज्ञानेश्वर यांच्या हातामध्ये चेंडू. 18 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची आवश्यकता. हुक करण्याचा प्रयत्न. खूपच सुंदर बॉल आहे. भरधाव वेगानं बॉल विकेट कीपरकडे निघून गेला आहे. स्ट्रगल करताना दिसलेत या सामन्यामध्ये. आत्तापर्यंत आपण पाहिलंय फलंदाज परशू यांना कुठलाही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलेला नाही. 5 चेंडूंचा सामना केलाय. फक्त 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. मागच्या मॅचमध्ये काय घणाघाती फलंदाजी त्यांनी केली होती. खोलवा टप्प्याचा बॉल पायावर आदळतोय. प्रश्न विचारला जातोय पंचांना. स्वीकृती मिळालेली नाही. मात्र धावचीची संधी आणि यस फलंदाज धाव बाद होतोय. नॉन स्ट्रायकर्स एंडला जोगेंद्र.
टेम्परामेंट कुठेतरी लूज केलं होतं जोगेंद्र याने. ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने इथे मात्र या चेंडूने खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त शरीराचा वेध घेतला होता आणि समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला होता फलंदाजाचा. त्यानंतर निश्चितच धावण्याची तितकी गरज होती का मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट करण्याची. इथे मात्र आपल्या टीव्ही रिप्लेमध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने हा फलंदाज इकडे बाद झालेला आहे. फलंदाज बाद झाले जोगेंद्र. यानंतर मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थाने ज्याच्या फलंदाजीसाठी अनेक जण असूसलेले असतात असा फलंदाज आहे आणि या फलंदाजाच्या तंत्राविषयी म्हणावं तर काय म्हणावं. मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट यानंतर खऱ्या अर्थाने कशी उत्तर देईल याकडे सर्वांचा औत्सुक्याने लक्ष लागलाय. हा बॉल अगदी हाफवालीमध्ये घेऊन ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एक धाव मिळते. काही चांगले फटके आपण पाहिलेत समोरच्या बाजूने, मात्र लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहेत, तिथे गॅप मिळत नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा ते चांगले फटके आलेत फक्त सिंगल मिळालेली आहे फलंदाजांना. प्रेशर वाढत चाललेलं आहे फलंदाजांवर. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या अंकावर. अजूनही आपण पाहतोय की 26 धावांची आवश्यकता आहे. फक्त 15 चेंडू शिल्लक. केवल नाईक आणि चरण नाईक यांच्याकडून होम टीमसाठी शुभेच्छा आलेले आहेत. धन्यवाद. स्विंग करायचा होता बॉल ऑन साईडला. जोरदार अपील. विकेट कीपर अतिशय उत्साही दिसत आहेत आणि खऱ्या अर्थानं उत्साहच होता आहे अपीलमध्ये. आत्मविश्वास नव्हता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झालेला नाही, परंतु फार महत्त्वाचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. डिसिप्लिन गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये वसंत यांनी जो दरारा निर्माण केला आहे तो आता कायम राखत असताना ज्ञानेश्वर. या गोलंदाजाविषयी खऱ्या अर्थाने अगोदर मी सांगलो होतं हे बॅटल चांगलं आहे. पाहायचं या बेचा चेंडू समोर ठेवला, फक्त आणि फक्त 30 यार्ड सर्कलला बीट केलेला आहे. डिक्लेअर झोनकडे चेंडू इथे मात्र जातोय आणि फक्त एक धाव इथे मात्र अवेलेबल असेल. खरं तर फुल प्लेज ग्राउंड असतं आणि अशा प्रकारचं क्षेत्रक्षण असतं तर हा निश्चितच चौकार झाला असता, पण तिकडे काही मर्यादा आहेत. डिक्लेअर झोन आहे, त्या झोनमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक तंत्रशुद्ध फटका होता. अगदी बॅटच्या मधोमध घेऊन एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल काढला होता संदीप नाईक यांनी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 1 बाद 8. नितीन पाटील आणि कुणाल नाईक यांच्याकडून सुद्धा निश्चितच शुभेच्छा आलेल्या आहेत. होम टीमला संपूर्ण कारिवली गावाकडून शुभेच्छा आलेत असं मी फार तर म्हणेल आणि या शुभेच्छा इथे थांबेल. गोलंदाज तयार. 13 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग कारिवली संघाला हा अंतिम सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग कारिवली स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे, पण सुरई संघाचं कुठेतरी आता वर्चस्व पाहायला मिळतं आहे. इनसाइड एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर वेगानं आलेत बॉलवर. चेंडूची फेक उंच होती, मात्र जबरदस्त कलेक्शन. विकेट कीपरचं कौतुक करावं लागणार आहे. एकच धावेवर ते सीमित केलंय फलंदाजांना आणि याचबरोबर आणखी एका इकॉनॉमिकल षटकाची समाप्ती झाली. फक्त 3 धावा आपल्या षटकामध्ये ज्ञानेश्वर यांनी खर्च केल्या. एक फलंदाज या षटकामध्ये धावचीच्या रूपात बाद झाले. 2 षटकांच्या अखेरीस जय बजरंग कारिवली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 9. म्हणजेच आता उर्वरित 2 षटकांमध्ये तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे. पहा आवश्यक धावगती कशा प्रकारे आता गरुड जप घेते. सुरुवातीला 8.25 ची होती प्रति षटक, आता जाऊन पोहोचले 12 वर. अगदी बरोबर. निश्चितच धावगती आस्किंग रेट आता मात्र वाढलेला आहे. मला असं वाटतं शुभ आणि अशुभ वेळ इथे कोणत्याही खऱ्या अर्थाने मोठ्या योद्ध्यासाठी नसते, परंतु या जर सामन्याचा विचार केला तर पहिल्या सत्राचे पहिली 2 षटकं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरई संघ 3ऱ्या षटकापासून जेव्हा या सामन्यामध्ये आलाय त्यानंतर खऱ्या अर्थाने इथे मात्र आपण पाहिलं तर त्यांचा बोलबालाच राहिला आहे. त्यांचा शिरकाव जो आहे खऱ्या अर्थाने अजून आतल्या मार्गाने चाललेला आहे. निश्चितच कोर इलेमेंटकडे त्यांची वाटचाल सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे वेळ फार मातबर असते, वेळेकडे फार मोठं सामर्थ्य असतं. राजाचा रंक बनवणे, रंकाचा राजा करणं खऱ्या अर्थाने वेळेच्या हातात असतं. कधी वेळ कधी कोणाला कोणते दिवस आणेल हे सांगता येत नाही आणि क्रिकेटमध्ये त्यातल्या त्यात अनिश्चितता भरलेली असते. एखादी वेळ तुमच्या साथीला असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही चुका जरी केल्यात तरी त्या चुकांचा तितकं नुकसान होत नाही, वरून त्या चुका तुमच्या पथ्यावर पडत असतात. कधी कधी मिसटायमिंग असतो आणि त्यावर अगदी समोर जाऊन क्षेत्ररक्षकाच्या चेंडू जाऊन लँड होतो, तो फिरतो आणि सीमारेषा गाठतो. कधी कधी फटका फार पॉवरफुल असतो, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो. करणार काय? गोलंदाज तयार. हरीशांचा हा पहिला बॉल स्विंग केलाय ऑन साइडला. झन्नाटेदार फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रातून बॉल सीमा पार. दणदणीत षटकार. या फलंदाजाविषयी मी म्हटलंच होतं, या फलंदाजाच्या फलंदाजीची खऱ्या अर्थाने विश्लेषण करणं किंवा त्याच्या तंत्राचं विश्लेषण करणं हे तितकं सोपं नाही. कारण या अगोदर या फलंदाजाला स्क्वेअर ऑफ द विकेट्स निश्चितच फटका खेळताना आपण पाहिलंच नव्हतं गेली 2 दिवस. हा त्याच्या बॅटमधून निघालेला पहिला फटका आहे की जो खऱ्या अर्थाने त्या दिशेने जाऊन मूव्ह झाला आहे आणि चांगला निश्चितच डिस्टन्स त्याला तिकडे मात्र प्राप्त झाला आहे.
चेंडूच तसा होता, त्या ठिकाणी खेळण्यासाठी योग्य होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे टायमिंग अफलातून साधलंय त्या ठिकाणी फलंदाज संदीप नाईक यांनी. या इनिंग्समधील हा पहिला षटकार आलाय. ज्या पद्धतीनं शेवटच्या 9 चेंडूंवर 23 धावा तब्बल सुरई संघानं जोडल्या होत्या, तशाच प्रकारची आता कामगिरी करण्याची वेळ आलेली आहे कारिवली संघाच्या फलंदाजांसमोर. हरीश तयार असतील. यावेळेस फलंदाज पुन्हा एकदा तयार होताना संदीप याला पण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. या बेस 6 चेंडू समोर ठेवलाय. या बेस फटका मोठा आहे. उंची तर मिळाली, अंतर मिळेल का? गावदेवी मंदिराच्या अगदी समोर इथे मात्र वरदास्त प्राप्त होतोय. या क्षेत्ररक्षकाला दिलीप तैनात होते, कोणतीही चूक नाही. फलंदाज बाद. मोठ्या विकेटचं पतन. यावेळेस मेडल करू शकले नाहीत फलंदाज. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यादीचा बॅकवर्ड लेग रिजनमध्ये षटकार ठोकला होता, मात्र यावेळेस थोडा स्क्वेअर लेग फिल्डरच्या समोरून षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता. वरची कडा लागली होती, थोडासा टॉपेज होता आणि त्यामुळेच उंची फार जास्त होती. अंतर मिळालं नाही या चेंडूला. चांगला जेल. हे जेल सोपे नसतात, विशेषतः तुम्ही फायनल मॅच खेळत आहात आणि दडपणाची स्थिती निर्माण झालेली आहे. प्रेशर खूप जास्त आहे प्रत्येक खेळाडूवर. मात्र अंडर प्रेशर किती कूल दिसले फिल्डर. जबरदस्त जजमेंट. नजर त्यांनी एक क्षणही चेंडूवरून ढळू दिली नाही आणि अखेर सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवलेली आहे फिल्डर दिलीप यांनी. जबरदस्त कॅच. खऱ्या अर्थी फलंदाजीची गरज असताना संघाला त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि इथे क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चुणूक दाखवतायत. दिलीप नावाचा हा क्षेत्ररक्षक काय झेल टिपलेला आहे. 10 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र उरते गोलंदाज हरेशला तयार होताना आपण पाहू शकाल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस पॉर्च्युगल स्ट्रोक आहे. झेल घेण्याची संधी इथे मात्र जरी नसली तरी क्षेत्ररक्षकाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रमोद नावाचा क्षेत्ररक्षक तैनात होता. व्हॉट अन आउटस्टँडिंग फिल्डिंग बाय हिमसेल्फ. 100% कमिटमेंट काय असतं ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे सुरई संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. प्रमोद यांनी निश्चितच 2 धावांचं संरक्षण केलंय. फटका छान सजवला होता परशु यांनी. शॉर्ट आर्मपूलचा वापर करत असताना अचूक टायमिंगच्या जोरावर खेळलेला हा फटका होता, मात्र चौकार मिळालेला नाही. 2 धावा मिळत आहेत आणि आता धावसंख्या झाली आहे 17. अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत. अतिशय रंगतदार अवस्थेत हा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग चषक 2022 कारिवलीमध्ये. गोलंदाज तयार हरीश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस परशुसाठी फक्त आणि फक्त सोडून दिलेल्या चेंडूला इथे मात्र एसटी रक्षक सुमार कामगिरी करतायत. पंच आमच्याकडे ऑलरेडी वळलेले आहेत. दोन्ही हात समांतर अवस्थेत असताना वाईड +1. 2 धावा अतिशय महत्वाच्या लाख मोलाच्या इथे मात्र जोडण्याची साधी सोपी संधी या गोलंदाजाने समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना दिली आहे का? 19 धावा धावफलकावर. दोन्ही संघांमधलं हे अंतर देखील ठरू शकतं. या अवांतर 2 धावा. एक धावेचं महत्त्व फार वाढलेलं आहे. एक चेंडू फारच क्रुशियल आहे या स्थितीमध्ये. हरीश समोर ठेवले. यावेळेस लॉक केलेले चेंडूला डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतील. क्षेत्ररक्षकाला निश्चितच कोणतीही संधी नाही. त्याच्या आवाक्याच्या बाहेर टायमिंग प्रॉपर आणि ताकदीचा सुयोग्य वापर. चेंडूने केली सीमारेषेची सफर. हा चौकार. जबरदस्त प्लेसमेंट. खऱ्या अर्थानं प्लेसमेंट वॉज स्पॉट ऑन. फटका खरं तर हवेत खेळायचा होता असं मला वाटतंय, मात्र जमिनी मार्गाने बॉल निघून गेलाय. जमिनीला अक्षरशः गुदगुल्या करत 2 खेळाडूंच्या मधून बॉल सीमा पार. 4 धावांसाठी धावसंख्या झाली 23. आता फक्त 10 धावांची आवश्यकता आहे चॅम्पियन बनण्यासाठी. जय बजरंग कारिवली संघाला 8 चेंडू शिल्लक आहेत. समीकरण सोपं होत असताना हे षटक थोडंसं मागडे राहिले आतापर्यंत हरीश यांचं. काय सामना रंगतोय मित्रांनो. महा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हरीशला तयार होताना पुढे एकदा आपण पाहू शकाल. संदीप तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस हा फटका किती मोठा. लांबच लांब, उंचच उंच, आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी षटकार. आता कुठेतरी कारिवली संघाचे क्रिकेट रसिक जे आहेत, जे पाठीराखे आहेत, ते सुटकेचा निश्वास टाकताना दिसत आहेत. आता टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळाला आहे, कारण संघ विजयाच्या अगदी उंबरट्यावर येऊन ठेपला आहे. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके, आधी चौकार आणि त्यानंतर षटकार संदीप पाटील यांच्या बॅटमधून. संदीप पाटील, भारतीय संघाचे संदीप पाटील जे होते ते देखील अशा प्रकारे मोठमोठे फटके खेळण्यासाठी वाकबगार होते आणि तशाच प्रकारची फलंदाजी कारिवली संघाचे संदीप पाटील देखील करतायत. आखूड टप्प्याचा बॉल होता, कमजोर बॉल, त्याचा फायदा उचलला. पुल फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. फक्त विजयासाठी आता 4 धावांची गरज आहे. तब्बल 7 चेंडू शिल्लक. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारणारे अनेक फलंदाज आहेत, परंतु संदीप पाटील असे फलंदाज होते ने 6 चेंडूंमध्ये 6 चौकार लगावले होते. यस, ते संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावपलकर धावा एकूण आहेत 29. किती धावांची गरज आहे? 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. 4 धावांची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी केली या फलंदाजाने गरजेच्या वेळी उपयोगाला आलेला आहे. गोलंदाज तयार हरीश. इथे फुलटॉस. यावेळेस अंतर मिळालं. यस,
यू आर दी चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन. जय बजरंग कारिवली संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. हर्ष उल्हास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त फिनिशिंग टच या फायनल मॅचला दिलेला आहे संदीप पाटील यांनी. षटकाराने त्यांनी सामना समाप्त केला आहे. 3 चेंडूंमध्ये नाबाद 16 धावांची त्यांची ही खेळी आपल्याला पाहायला मिळाली. एक अविस्मरणीय इनिंग्स त्यांची आणि चॅम्पियन ठरलेला आहे जय बजरंग चषक 2022 कारिवलीमध्ये. जय बजरंग कारिवली संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी अनेकांनी सहकार्य आपल्याला दिलं आहे. त्या सर्वांचं निश्चितच ऋण व्यक्त करण्याची वेळ आली आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण जाऊया. व्यासपीठावर उपस्थित कल्पेशजी नाईक साहेब खऱ्या अर्थाने या त्रिदिवसीय शृंखलेमध्ये अल्पोपहाराची व्यवस्था ज्यांनी केली, नाश्त्याची व्यवस्था ज्यांनी केली ते कल्पेशजी नाईक यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवति वानवा. 100 माणसांमध्ये एक शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एक पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये एक वक्ताना जन्माला येतो आणि दानशूर दात्याची वाणवा समाजामध्ये असते. दानशूर दाते फार कमी असतात. अशातच या सर्व दानशूर दात्याने इथे मात्र सरळ हाताने या आयोजकांना मदत केली, सहकार्य केलं. त्यांचं शतशः निश्चितच ऋण व्यक्त करूया. किशोरजी पाटील साहेब खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडून आपल्याला खऱ्या अर्थाने इथे मात्र बायसिकल मिळालेली आहे. या मान्यवराचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर झाला. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर उपस्थित समाजसेवक उद्योगपती भिवंडीचे मुकेशजी कोटा साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती निश्चितच मुख्य आयोजकांनी इथे मात्र करतोय. शुभ सन्मान होतो आहे. या आयोजनासाठी खऱ्या अर्थाने BMW कंपनीची ब्रँडेड बायसिकल ज्यांच्या माध्यमातून इथे मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी दिली गेलेली आहे असे मान्यवर किशोरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर होताना मित्रांनो आपण निश्चितच पाहू शकता. कारिवली संघासाठी विजयाची निश्चितच मेजवानी आयोजित केली जाईल. यानंतर तुमचंही कौतुक असेल. उद्योगपती यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती असेल. व्यासपीठावर उपस्थित मुकेशजी कोटा साहेब उद्योगपती भिवंडी यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजक साजनजी पाटील आपणास असेल. याच मुख्य व्यासपीठावर काही शुभ सन्मान होतोय. इन बिटवीन दोन्ही संघांना कॉल असेल. खऱ्या अर्थाने बक्षिसास पात्र ठरलेल्या सर्व संघांना सर्व खेळाडूंना कॉल असेल. आपण समालोचन कक्षाच्या अगदी समोर उपस्थित व्हायचंय. अल्पावधीतच आपण प्रेझेंटेशन सेरेमनीला इथे मात्र सुरुवात करणार आहोत. मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान विशेष आणि इथे मात्र